तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यात उन्हाचा कडाका आपल्याला कायम पाहायला मिळतोय। दुसरीकडे आपल्याला पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती देखील आपल्याला झालेली पाहायला मिळाली। मराठवाड्यात, विदर्भात आपल्याला काही भागांमध्ये पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने आपल्याला हिंगोली जिल्ह्यात पुढील 4 दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह देखील आपल्याला पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे। तसेच नांदेड जिल्ह्यात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळते। रविवारी आणि सोमवारी आपल्याला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार काही भागात पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्यात आपल्याला शनिवारी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांमध्ये आपल्याला उद्या पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। विदर्भातील आपल्याला अकोला, नागपूर, वर्धा जिल्ह्यात, आपल्याला भंडारा जिल्ह्यात तर आज आणि उद्या काही ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात आपल्याला आज, उद्या आणि सोमवारी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तसेच आपल्याला मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातही काही भागात आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळतोय। सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच पुणे जिल्ह्यात, आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकणातील आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राज्यात अनेक भागात उन्हाचा कडाकाही आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।